साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रभाग क्रमांक 3 घोंगडे वस्ती येथील क्रीडांगणात जय भवानी क्रीडांगणाचे नामकरण करणारा ठराव नगरसेविका अंबिका पाटील यांनी मंजूर करून घेतला होता। तोच नामफलक पुन्हा बसविण्यात आल्याची माहिती भाजपाचे युवा नेते राजकुमार पाटील यांनी दिली। जय भवानी प्रशाले समोरील मैदानाला जय भवानी प्रशालेचे मैदान शाळेसमोरील मैदान असंच संबोधलं जात होतं, पण आम्हाला असं लक्षात आलं की बाबा ह्या जय भवानी प्रशालेच्या मैदानाला अधिकृतपणे नाव दिलं पाहिजे, म्हणून जय भवानी क्रीडांगण असं नामकरण या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने नगरसेविका अंबिका पाटील यांनी सुचवून त्या ठिकाणी त्या मैदानाचं क्रीडांगणाचं नाव जय भवानी क्रीडांगण असं नामकरण करण्यात आलं। त्या ठिकाणी त्या ठरावाची कॉपी नगरसचिव कार्यालयातून किंवा त्या झोनकडे पाठवण्यात आलं। त्याच माध्यमातून मी झोन अधिकारी यांना सांगितलं असता की बाबा त्या जय भवानी मैदानाचं नामफलक ज्या ठराव झाल्याप्रमाणे त्याचं नामफलकाचं बोर्ड लावलं पाहिजे असं त्यांना सांगितल्यावर त्यांनी स्वतः जेडो लामकाने साहेब त्यांनी स्वतः मक्तेदारांना सांगून त्या ठिकाणी जय भवानी क्रीडांगण असं नामकरणाचं बोर्ड चांगल्या पद्धतीचं लावायचं काम लामकाने साहेबांनी केलेलं आहे। त्या बोर्डाच्या नामफलकाचं उद्घाटन आमच्या सर्वांचे नेते आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांचे चिरंजीव नगरसेवक डॉक्टर किरणजी विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते व तसेच या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी या भागातील भवानीपेठ घोंगडे वस्ती भागातील सर्व खेळाडूंना घेऊन या बोर्डाचं नामकरण करण्यात आलेलं होतं। या गोष्टीला 2 ते 3 महिने उलटून गेले, पण मला माझ्याकडं एक 15-20 दिवसापूर्वी जेडो आणि लामकाने साहेब व जेई आमचे कोणे मॅडम यांनी मला येऊन विचारणा केली की बाबा असं नगरसेवकांचं म्हणणं आहे, मग त्या ठिकाणी 4 नगरसेवकाचं नाव असलं पाहिजे त्या बोर्डावर, असं एकाच नगरसेवकाचं नाव असं घालता येत नाही असं ऑब्जेक्शन एका नगरसेवकाने घेतलेलं असं त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं। पण त्या अधिकाऱ्यांना मी विचारलो कुठल्या नगरसेवकांनी ह्या संदर्भातलं ऑब्जेक्शन घेतलं आहे, तर त्यांनी ते नाव सांगण्यासाठी टाळाटाळ केलं आहे। पण अचानकपणे आज रोजी या ठिकाणी येऊन जय भवानी क्रीडांगणाचं एक चांगलं सुसज्ज असं चांगलं केलेलं बोर्ड महानगरपालिकेचं नुकसान करून त्या ठिकाणी संबंधित नगरसेवकांना न सांगता ज्यांनी सुचवून ते बोर्ड लावलं त्यांना न सांगता अचानकपणे JCBच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते पाडण्यात आलेलं आहे। त्या क्षणी आम्हाला फोन आल्यावर त्या ठिकाणी त्या जागी मी आलो आहे आणि त्यांना विचारणा केली की त्यांनी सांगितलं की जेडो साहेबांनी सांगितलं आहे, मग अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर त्या ठिकाणी तिथं बोलवण्यात आलं अधिकाऱ्यांना कोणे मॅडमला विचारण्यात आलं की त्यांनी म्हटले जेडो साहेबांनी सांगितलं आहे। मग जेडो साहेब कुठं आहे त्यांना बोलून घ्या असं सांगितल्यावर त्यांनी रजेवर आहेत असं म्हणण्यात आलं। तात्काळ मी आमच्या झोनचे सहाय्यक आयुक्त ते श्रीराम पवार साहेब यांना मी फोनद्वारे संपर्क साधलो। त्यांनी आता सध्याचे जे जेडो आहेत ते ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांनी भोसले साहेबांना मी तुमच्याकडे पाठवून देतो अशा पद्धतीने सांगितले।